नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे राठोड आकाश या पोलीस भरती युट्यूब चॅनल वरती। तर मित्रांनो, आजचा विषय जो आहे, तुमच्या मॅक्झिमम कमेंट आल्या की जी ती कमेंट अशी होती की ज्यांचा ग्राउंड काही कारणामुळे राहिलेला आहे त्यांना शेवटची संधी मिळेल का, आणि डॉक्युमेंट अडचणी। तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो, तर जे विद्यार्थी सर्वप्रथम माझी ओळख करून देतो, त्याच्यानंतर व्हिडिओ घेऊ। तर मी राठोड आकाश, मी लातूर जिल्ह्याचा आहे। काही विद्यार्थी विचारत होते की सर तुम्ही पोलीस आहात का, किंवा कोणी काही म्हणत होते की तुम्ही सर कधी झाला रे तू। तर विद्यार्थी मित्रांनो, मी सर नाही, तर एक सांगतो तुम्हाला, माझी 2 मार्कांनी मुंबई पोलीसला माझे 2 मार्कांनी वेटिंगला पडलेलो आहे, आणि 43 मार्क हे आपल्या कारागृहाला पडलेले आहेत, आणि मी त्याचा पण अभ्यास करतोय। त्याच्या बरोबरच मी 2 मार्कांना वेटिंगला असल्यामुळे मी काय केलं, आता आपले कॅपेबिलिटी तेवढी नसते एखाद्या विद्यार्थ्याचे, गरीब कुटुंबातून वर आलेले असते, त्यामुळे त्यांना काय महिन्याचा खर्च उचलण्यासाठी त्यांच्याकडे थोडे पैसे वगैरे नसतात। तशी अडचण माझी होती, त्यामुळे मी एक युट्यूब चॅनल चालू करावं आणि त्याच्यातून थोडे जे पैसे मिळतील त्या पैशातून आपला महिन्याचा खर्च भागवावा या उद्देशाने हा युट्यूब चॅनल चालू केलेला होता। आणि तुम्ही अप्रतिम प्रतिसाद दिला। तर मित्रांनो, तर जे विद्यार्थी काही अडचणीमुळे, म्हणजे गव्हर्नमेंटची जी अडचण असते, काही विद्यार्थी कमेंट करत होते की आमचं आरपीएफचा पेपर आहे, त्या दिवशी आमचा ग्राउंड आहे, एसएससी जीडीचा ग्राउंड होता, त्यामुळे आमचा पेपर हुकलेला आहे। काही म्हणत होते की आमची ट्रेन बाय मिस्टेकली मिस झाली आणि त्यामुळे ग्राउंड हुकलेला आहे। तर तशा विद्यार्थ्यांना ही शेवटची संधी देण्यात येते। तर तुम्हाला जो तुमच्या गव्हर्नमेंट अडचण आहे, की काही विद्यार्थ्यांचं गव्हर्नमेंट अडचण आहे की आरपीएफचा पेपर आहे, तो तुम्ही डॉक्युमेंट घ्या, तो हॉल तिकीट घ्या आणि तिथे या। परत जे एसएससी जीडीचं ज्यांचं हे होतं पेपर, ते विद्यार्थी सुद्धा तिथला हॉल तिकीट जे आहे ते घेऊन या। आणि जे विद्यार्थी म्हणत आहेत की काही अडचणीमुळे आमचे ग्राउंड हुकलेले आहेत, त्यांच्यासाठी विठ्ठल बडे सरांनी अर्ज केलेला आहे महाराष्ट्र सरकारकडे की जे आपले PSI जे असतात, उपनिरीक्षक, आपले पोलीस उपनिरीक्षक, त्यांना ही शेवटची संधी देण्यात येते। काही अडचणीमुळे जर त्यांच्या शारीरिक जर त्यांना काही इंजुरी झालेली असेल, लेडीज जे असतात त्यांना मासिक पाळीचा वगैरे काहीतरी जर प्रॉब्लेम असेल, तर ते डॉक्युमेंट जे आहेत ते ह्याच्याकडून, म्हणजे गव्हर्नमेंट सर्टिफिकेट घेऊन जातात, ते त्यांना शेवटची संधी देण्यात येते। तसंच विठ्ठल बडे सरांनी एक अर्ज केलेला आहे की आमचे पण जे पोलीस भरती करणारे विद्यार्थी आहेत त्यांना पण काही इंजुरी झालेली असते, आणि मुलींना सुद्धा काही अडचणी असतात। त्या अडचणी जर महाराष्ट्र सरकार त्यांच्या अडचणी जर जाणून घेतला तर लाखो विद्यार्थ्यांचं भलं होईल, अशी विठ्ठल बडे सरांची मागणी होती। त्या मागणीला थोडंसं प्रतिसाद देण्याचा प्रयत्न वरून होतोय, मी अपडेट घेतच आहे। तरी मी 10 तारखेला 6 ते 7 तारखेला मी पुणे कारागृह येथे परत एकदा भेट देण्यासाठी येणार आहे। त्यावेळेस तरी तुम्ही तिथल्या सिनियर मध्ये जाऊन मी विचारून घेईन की सर, जे विद्यार्थी काही कारणामुळे राहिलेले आहेत त्यांचं ग्राउंड होईल का नाही, आणि तुम्हाला तिथेच लगेच मी 7 तारखेच्या व्हिडिओ मध्ये लगेच तिथून लाईव्ह, मित्रांनो, पुणे कारागृहावरून लाईव्ह, ग्राउंडवरून लाईव्ह येऊन तुम्हाला तुमचा विषय हा फायनली मिटवून टाकेल मित्रांनो। तर असं महाराष्ट्रात आतापर्यंत तरी घडलेलं नाही की ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड त्यांनी हुकवलेला आहे, काही कारणामुळे अडचणीमुळे राहिलेला आहे, त्यांना आतापर्यंत तरी कुठली संधी दिलेली नाही।